नमस्कार. टी-ई-टी असो की सी-टी-ई-टी असो, आपल्याला कोणतीही परीक्षा जर उत्तम रीतीने पास करायची आहे, तर आपल्याला पी-वाय-क्यू माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण यावेळी स्पेशली टी-ई-टीसाठी आणि सी-टी-ई-टीसाठी 2021ची जी पी-वाय-क्यू आहे मराठी भाषेसाठी, ते आपण इथं बघूया, अभ्यासूया. तर चला आपण व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया. पहिला इथे प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? तर जेव्हा क्रोध किंवा चीड निर्माण होते तेव्हा रौद्र हा काय होतो, रस निर्माण होतो. बिभत्सही होणार नाही, अद्भुत होणार नाही, करून सुद्धा होणार नाही. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न इथे विचारलेला आहे की आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? आभाळाला थंडगार आभार म्हणूया का, निरभ्र आभार म्हणूया का, अभ्र आभार म्हणूया की अंबर आभार म्हणूया? तर आपण जनरली काय म्हणतो, निरभ्र आभाळ असे म्हणतो. म्हणजे जो विशेषण आपल्याला लावायला पाहिजे तो काय लावायला पाहिजे, निरभ्र लावायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मधु लाडू खात आहे या वाक्यातील काळ ओळखा. आता खात आहे नाही, खात असे आहे, सॉरी शक्तिमान. तर मधु लाडू खात असे, याच्यामध्ये असे म्हणजे भूतकाळ आहे, पण ही क्रिया सुरू आहे म्हणजे काय आहे, रीती भूतकाळ होईल. पर्याय क्रमांक 1 याचे काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मनू अधिक अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता? तर त्याच्यापासून मन्वंतर तयार होईल. ठीक आहे, म्हणजे मनू प्लस अंतर याचे जोड शब्द मन्वंतर तयार होईल. मनो अंतर, मंतर, मनो अंतर असं होणार नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्त्वाचा मानला जातो? म्हणजे तिचं जे दोन पद आहेत त्यांच्या महत्त्व नाही, तर त्यांच्यापासून बनणारा जो शब्द आहे त्याला महत्त्व असतो. असा समास कोणता? तर तो बहुव्रीही समास होतो. उदाहरणार्थ चतुर्भुज, चार भुजा असलेला असा तो पितामह, पित्याचा पिता असा तो, नीलकंठ, निळाजाचा कंठ असा तो. तर याच्यामध्ये बहुव्रीही समासामध्ये दोन शब्द जे असतात त्यांना महत्त्व नसून जो तिसरा शब्द आहे त्याला महत्त्व असतो, बहुव्रीही समास होईल. त्यानंतर तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर तेजोनिधी याला समानार्थी शब्द कोणता होईल? दिनमयी होईल का, दिनमणी होईल का, चंद्रमणी होईल का, राजमणी होईल की रत्नाकर होईल? तर तेजोमणीचा समानार्थी शब्द दिनमणी होतो. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी, अचूक नसलेली म्हणजे चूक असलेली जोडी आपल्याला ओळखायचं आहे. सुपुत्र विरुद्ध कुपुत्र हा तर बरोबर होतो. त्यानंतर कृतज्ञ विरुद्ध कृतज्ञ हेही बरोबर आहे. त्यानंतर द्वेष विरुद्ध मत्सर होत नाही, म्हणजे चुकीची जोडी आहे. खाली विरुद्ध वर सुद्धा होते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असेल. आपण पी-वाय-क्यू बघत आहोत. पी-वाय-क्यू मध्ये प्रश्न आलेले आहेत. अचूक शब्द ओळखा. आता आपण आशीर्वाद कसे लिहितो? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये जो आशीर्वाद दिलेला आहे तसा लिहितो का? आशीर्वाद नाही. तर आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये जो आशीर्वाद दिलेला आहे तसा आपण काय करतो? आशीर्वाद लिहितो. तसाच आपण आशीर्वाद लिहितो. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढील मन पूर्ण करा. नावडतीचे काय म्हणतो आपण? नावडतीचे काय म्हणतो सांगा बरं? मीठ अडणी असे म्हणतो. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती हे जे कथासंग्रह अतिशय नावाजलेले कथासंग्रह आहे, याचे लेखक कोण आहेत? तर ते बाबूराव बागुल यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? मज्जाव करणे, धडा शिकवणे, विपर्यास करणे की पल्ला गाठणे? तर याच्यामध्ये प्रतिबंध करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मज्जाव करणे असा वाक्प्रचार त्याच्यासाठी उपयोगात आणतो किंवा वापरतो. ठीक आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? म्हणजे बरोबर आपण प्रित्यर्थ कसं बरोबर लिहितो? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये जो प्रित्यर्थ लिहिलेला आहे तसा आपण काय करतो? प्रित्यर्थ लिहितो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय हे सारखे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? तर त्याच्यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी होईल. जे आपण सलाते सलानाते लावतो ज्याच्यामध्ये प्रत्यय आहेत हे द्वितीय आणि चतुर्थ्यामध्ये सारखेच आहेत. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर अनेकवचनी शब्द कोणता होईल? निरोप हा अनेकवचनी आहे का, मार्ग अनेकवचनी आहे का, नाव अनेकवचनी आहे की वाटा अनेकवचनी आहे? तर
1, 2, 3 हे सर्व एकवचनी आहेत आणि वाटा काय आहे, अनेकवचनी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर उत्तर आहे. त्यानंतर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो. जर वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद आहे, त्याच्यातून जर परस्पर संबंध जर निर्माण झाला, त्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रयोग असे म्हणतो. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना अभंगाचा समावेश होतो. शाहिरी काव्यामध्ये कोणतं येतील, पोवाडा तर येईल पण भारुड येईल का, नाही. त्याच्यानंतर लावणी तर येईल पण अभंग येणार नाही. पोवाडा आणि लावणी हे दोन्ही येतील का, हे दोन्ही काय आहेत, शाहिरी काव्याचे 2 रचना आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर चुकीचे समीकरण ओळखा असं प्रश्न विचारलेलं आहे. आता चुकीचे समीकरण आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. संत एकनाथांचे भारूड हे तर बरोबर आहे. संत ज्ञानेश्वरांची ओवी हे सुद्धा बरोबर आहे. संत तुकारामांचे अभंग हे बरोबर आहे. संत नामदेवाचे पसायदान नाही, तर पसायदान कोणाचे आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे आहे, ज्ञानेश्वर माऊलींचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे समीकरण आहे, तोच आपलं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करावा. आता 2 आपल्याला छोटी छोटी वाक्य आणि तेही उभयान्वयी अव्ययांनी जोडायचं आहे, तर त्यामध्ये आपण पूर्णविराम वापर करूया, अर्धविराम, स्वल्पविराम की अपूर्ण विराम कोणाचा वापर करूया, तर अशा ठिकाणी आपण अर्धविरामचा काय करतो, वापर करतो. अर्धविरामचा वापर करतो. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर मालिनी या वृत्तातील गण कोणते. अतिशय सोपं आहे. कधी कधी वेगळा विचारतो पण वृत्तावर प्रश्न नक्की विचारतो. तर मालिनी या वृत्तामध्ये गण कोणते, तर न न म य य असे हे गण येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असेल. त्यानंतर श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी यात कोणता अलंकार आहे. आता लक्षात द्यायचं, नवरा नवरा हा शब्द 2दा आलेला आहे, बरोबर की. नवरा म्हणजे पती आणि नवरा म्हणजे वरत नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जेव्हा एकाच वाक्यात एक शब्द 2 प्रकारचे काय करतो, वेगवेगळे अर्थ प्रदर्शित करतो किंवा दाखवतो, त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. तो अभंग श्लेष दिला आहे, अंतांतरण्यास दिलेला आहे उत्प्रेक्षा आहे आणि अभंग श्लेष आहे, हा फक्त श्लेष अलंकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर लिहिलं तरी काय होईल, बरोबर होईल. त्याच्याबरोबर उत्तर काय यायला पाहिजे, श्लेष अलंकार यायला पाहिजे. ठीक आहे. तर असं कधी कधी परीक्षेमध्ये सुद्धा चुकीचे प्रश्न विचारतात. त्यामुळे सर्वच प्रश्न काय करायचे, तुम्ही अटेम्प्ट करायचं, कारण की TETमध्ये किंवा CTETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न विचारलेला आहे की सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे किंवा नाव काय आहे. आता कवी ग्रेस यांचे नाव आपण सर्वांना माहीत आहे. अगदी सोपा प्रश्न आलेला होता. माणिक गोडघाटे हे ग्रेस या टोपण नावाने काय करतात, कविता करतात. माणिक गोडघाटे पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर संबोधनयुक्त शब्दरूप कोणते. संबोधन कुठं आलेलं आहे, देवीमध्ये आलेलं आहे का, देवतामध्ये आलेलं आहे का, देवमध्ये आलेलं आहे की देवांमध्ये आलेलं आहे, तर देवांमध्ये काय आलेलं आहे, संबोधन आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर होईल. कधी कधी फास्ट शिकवण्याच्या चक्करमध्ये काय होतं, मग शब्द वाचताना गडबडतात, पण समजून घ्यायचं तुम्ही, बरोबर आहे की नाही. अजी माणूस आहे ना जी, मीठ मिरची जीभ आहे. चला पुढला प्रश्न आपण बघूया की ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वाक्प्रचार कोणता आहे, हा मिश्र वाक्य आहे का, हा केवळ वाक्य आहे का, हा संयुक्त वाक्य आहे की हा वाक्य संकलन आहे. तर ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे हे केवळ वाक्य आहे, साधे वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. अनुक्रम मध्ये उपसर्ग, आता लक्षात द्यायचं, उपसर्ग कुठं लागतो जी, तर अगोदर लागतो आणि त्याला वेगळाच अर्थ देतो. कोणत्याही शब्दाच्या अगोदर लागतो, तर अगोदर काय लागलेला आहे, क्रमच्या ठिकाणी अगोदर अनु लागलेला, म्हणजे अनु काय होईल, हा काय होईल, उपसर्ग होईल. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे, पुढला प्रश्न म्हटलेला आहे की वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा. वडील मंडळीस म्हटलं आहे, वडिलांना नाही म्हटलेलं आहे, तर आपण काय करूया, तीर्थस्वरूप असा वापरतो. ठीक आहे ना, काय वापरतो, तीर्थस्वरूप. तुम्ही म्हणाल गुरुजी हा 1 मध्ये आणि 3 मध्ये, सॉरी 1 मध्ये आणि 4 मध्ये तीर्थस्वरूप आहे, पण तीर्थस्वरूपचा जो ती असतो तो मोठा लिहिला जातो, म्हणजे काय होईल, पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर उत्तर होईल. आणि वडिलांना लिहायचे असेल तर आपण काय करतो, तीर्थरूप असं लिहितो. ठीक आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. आता लक्षात द्यायचं,
पुस्तक या शब्दामध्ये अचूक लघुगुरुक्रम ओळखा असं म्हटलेलं आहे. पुस्तक, बरोबर की नाही? काय आहे? गुरु, त्याच्यानंतर सर्व लघु लघु आणि लघु म्हणजे पर्याय क्रमांक 1 याच्या काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? आता मराठी वर्णमालेत जे स्वरादी आहेत ते पाठांतरित करून टाकायचं. अ पासून आहापर्यंत, अ पासून आहापर्यंत किती आहेत? एकूण 12 आहेत. पर्याय क्रमांक 3 त्याच्या बरोबर उत्तर असेल. शेवटचे काही प्रश्न दिलेले आहेत, कारण की 30 प्रश्न असतात, ते उतार्यावर आहेत. पटकन मी उतारा वाचतो, तुम्ही फक्त ऐकत जा किंवा स्क्रीनवर आहे, तुम्ही बघून घ्या. मोबाईलची स्क्रीन जर आडवी गेली तर तुम्हाला कदाचित जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित दिसेल. हुशार मुलं ही खरोखर परमेश्वरी देणगी होय. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चवही चाखल्याशिवाय नाही कळणार. म्हणूनच तुमची मुलं हुशार असतील तर अभिनंदन हो, पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत अशा गैरसमजात राहू नका. उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाहीत तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात. तसंच बुद्धिमान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिक नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तृत्व ठरत नाही काय? म्हणूनच हुशार मुलांच्या नशीबवान पालकांसाठी हा लेख प्रपंच असा एक उतारा दिलेला आहे. त्याच्यावर आता प्रश्न आहेत. आता प्रश्न आपण बघून घेऊया. 3च प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण PYQY वेगळा काय येणार होता, विषय येणार होता, पण आपण फक्त इथं मराठीचा पाहणार आहोत. ठीक आहे. आता प्रश्न दिलेला आहे की उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे? तर हुशार मुलांच्या पालकांचे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर चव चाखणे याचा अर्थ काय? तो पदार्थावर ताव मारणे होईल का? तोंडाला पाणी सुटणे होईल का? अनुभव घेणे होईल की तृप्त येणे होईल? तर त्याचा अर्थ काय होईल? अनुभव घेणे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? तर सर्वात सोपा दिलेला आहे की बुद्धिमान व कल्पक मुलांचे. त्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे? राष्ट्राची संपत्ती म्हटलेलं आहे. बघा इथं बुद्धिमान व कल्पक मुले ही काय आहेत? राष्ट्राची संपत्ती आहेत, समाजाची सुद्धा आहेत, बरोबर की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर येईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी काय करा? आमच्या चॅनलला फॉलो करा. नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडलं असेल तर असा अंगठा दाखवून लाईक नक्की करा आणि आपली काळजी घ्या. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. इथंच थांबतो. नमस्कार.